नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आयडेंटिफायर इन जावा. आयडेंटिफायर म्हणजे प्रोग्राममध्ये जे व्हेरिएबल नेम देतो, मेथड नेम देतो, क्लास नेम, त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल इथे क्लास आहे, टेस्ट नावाचा क्लास आहे इथं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आयडेंटिफायर कसं आपण आयडेंटिफाय करायचं, की युजरने डिफाईन केलेले नेम म्हणजे व्हेरिएबल नेम किंवा क्लास नेम त्याला आपण आयडेंटिफायर म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ही एक आयडेंटिफायर होऊ शकतं टेस्ट. त्यानंतर मेन एक आयडेंटिफायर होऊ शकतं. नंतर ARG एक होऊ शकतं आणि व्हेरिएबल नेम एक हे आयडेंटिफायर होऊ शकतं. म्हणजे युजरने डिफाईन केलेले वर्ड्स असं म्हटलं तरी चालून जाईल. त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. आता त्याची डेफिनेशन काय आहे, की अ नेम इन जावा प्रोग्राम इज कॉल्ड ॲज आयडेंटिफायर. म्हणजे जावा प्रोग्राममध्ये जे नेम दिलेत एखाद्या व्हेरिएबलला, मेथडला, त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. आता त्याचे काय रूल्स आहेत. आता त्याचे रूल्स काय आहेत, की मस्ट बिगिन विथ द लेटर ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, स्मॉल, अंडरस्कोर म्हणजे ह्याच्यापासून स्टार्ट झालं पाहिजे ते. कॅपिटल पासून म्हणजे ए टू झेडपर्यंत किंवा स्मॉलमध्ये ए टू झेडपर्यंत किंवा अंडरस्कोरपासून किंवा डॉलरपासून स्टार्ट झालं पाहिजे. पुन्हा फर्स्ट कॅरेक्टर नंतर त्यामध्ये लेटर असू शकतात, डिजिट असू शकतात किंवा अंडरस्कोर असू शकतो किंवा डॉलर असू शकतो. हे अलाव आहे. बट कॅन नॉट स्टार्ट विथ द डिजिट म्हणजे एखादं व्हेरिएबल. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आता एखादा व्हेरिएबल आहे, मला असं डिक्लेअर करायचं आहे वन नंबर. हे असं नाही करता येणार आपल्याला. हे अलाउड नाही करणार. म्हणजे हे डिजिटपासून स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळे ते अलाव नाही करणार. नंतर काय आहे, कॅन नॉट बी जावा कीवर्ड्स म्हणजे जे रिझर्व्ह कीवर्ड आहेत जावाचे ते अलाव नाही करणार. आता फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह कीवर्ड कोणचे तर वाईल आहे, नंतर डूई, नंतर इफ आहे, स्विच आहे, नंतर ब्रेक आहे, नंतर कंटिन्यू आहे. जे पण रिझर्व्ह कीवर्ड आहेत ते ॲज आपण आयडेंटिफायर डिक्लेअर करू शकत नाहीत. आणि आयडेंटिफायर आर केस सेन्सिटिव्ह म्हणजे एज आणि इथं एज हे डिफरंट कन्सिडर केलं जाईल. असं सिंगल व्हेरिएबल किंवा क्लास हे कन्सिडर केले जाणार नाही किंवा मेथड हे डिफरंट कन्सिडर केलं जाईल. आता व्हॅलिड आयडेंटिफायर कुठले असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम हे व्हॅलिड असणार आहे, अंडरस्कोर पासून स्टार्ट झालेलं आहे म्हणजे हे वाला फर्स्ट रूल ते पण व्हॅलिड आहे. डॉलर पासून स्टार्ट झालेलं आहे, डॉलर पासून बी स्टार्ट होऊ शकतो, हे पण अलाउड आहे. हे काउंट लास्टला आपण काय दिलेलं आहे, डिजिट दिलेलं आहे, हे पण अलाउड आहे. आणि माय क्लास हे पण अलाउड आहे. इनव्हॅलिड कुठलं असू शकतं, स्टार्ट विथ डिजिट म्हणजे हे अलाउड नाही. आता क्लास हे पण अलाउड नाही. तर का, क्लास हा रिझर्व्ह कीवर्ड आहे. स्टुडंट हायपन नेम हे पण अलाउड नाही जावामध्ये. अंडरस्कोर चालू शकतं पण हायपन अलाउड नाही. आता माय स्पेस नेम हे पण अलाउड नाही कारण स्पेस आहे ह्याच्यामध्ये, हे पण आयडेंटिफायर म्हणून अलाउड नाही. तर हे होतं आयडेंटिफायर इन जावा.